छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात सार्वत्रिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 चा प्रचार शिगेला पोहोचलाय। गंगापूर तालुक्यातील पंचायत समिती आसेगाव गण क्रमांक 73 मध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेग दिलाय। यावेळी उमेदवारांनी मतदारांना निशाणी मशाल समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केलंय। विकास, सामाजिक न्याय आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय। प्रचारादरम्यान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। निवडणूक जसजशी जवळ येते तसतसे आसेगाव गणातील राजकीय हालचाल अधिक तीव्र होताना दिसते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। आपण आहोत आसेगाव क्रमांक 73 मध्ये। इथले उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि उबाटा शिवसेना यांचे उमेदवार कैलास हिवाळे ते आपल्या सोबत आहेत। जाणून घेऊया त्यांचं काय प्रतिक्रिया आहेत। खरं तर ही निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषद गट हा आंबेडवळ आहे। या गटातून आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार नवनाथजी राजगुरू साहेब हे जिल्हा परिषदेसाठी आहे आणि मी कैलास हिवाळे, मी आसेगाव गणातून 73 या ठिकाणून पंचायत समितीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, नॅशनल काँग्रेस पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचा आम्ही अधिकृत असे उमेदवार आहे। आणि ही निवडणूक खरं तर ह्या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आमच्या पक्षाच्या संघर्षाच्या काळात आमचे शिवसैनिक आणि सर्व मतदार यांचा प्रतिसाद आम्हाला अतिशय उत्तम मिळतोय। खरं तर निष्ठावंताच्या बाजूने जनता आहे असं आजची तरी परिस्थिती आहे। बरं, आजच्या जर या गणाचा जर विषय केला गेला, आसेगाव आता हा शहरातून ग्रामीणकडे जाणारा असा आहे। या रांजणगाव शहरातले तिथं 6000 मतं आहे आणि बाकी 11 गाव आहे। त्या 11 गाव हे टोटल ग्रामीण आहे। ग्रामीणची परिस्थिती फारच बिकट आहे। रस्त्याची अवस्था असेल, गावात पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहे, गायगोटे असेल, विहिरी असेल, या सामान्य शेतकऱ्यापर्यंत या आतापर्यंत पोहोचल्या असे काही निदर्शनात आले नाही। तिकडे रस्त्याची परिस्थितीचा फारच दुरावस्था आहे। खूप सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न महिलांच्याकडे त्यांच्यासाठी तुम्ही भविष्यात काय करणार? नक्कीच खरं तर पाहिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जर MIDC कुठे असेल ती रांजणगावला आहे। परंतु इथली परिस्थिती अशी आहे की रांजणगाव असेल, रांजणगावातील परिसर आसेगाव असेल, घाणेगाव असेल, सर्वच गावाला लागून असलेले हे या इथं तरुणाच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे। स्थानिकांना पण सोडा, पण बाहेरच्या पण कोणालाही ह्या ठिकाणी नोकऱ्याचा मोठा इश्यू आहे। सगळे आमचे पोरं जे असेल मुलं यातले सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात। परमानंटसाठी इथले जे प्रस्थापित नेते या तालुक्याचे आमदार प्रत्येक वेळी आश्वासन असते, परंतु ते आश्वासन कुठं पूर्ण झालेलं नाही। मी तर आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी त्यांना चॅलेंज देतो, त्यांनी मला सांगावं आम्ही 100 लोकांना 5 वर्षात नोकरी दिली, जर 100 लोकांना नोकरी दिली असेल तर मी उद्याच हा फॉर्म वापस घेऊन टाकेन। निश्चितच आज आपण बघत आहात की कैलास हिवाळे हे 3 पक्षाच्या युतीचे उमेदवार आहेत आणि सध्या तरी त्यांचं पाठ जड दिसत आहे। थँक्यू, धन्यवाद। कैलास हिवाळे आवाहन करीन की नागरिकांनी 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी भरघोस प्रतिसाद द्यावा। सगळ्यांनी जास्तीत जास्त टक्क्यात मतदान करावा। आपल्याकडे हल्ली शहरी भाग असल्यामुळे मतदानाचा टक्का कमी असतो। या निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे, संकल्पना करू की सर्वांनी जास्तीत जास्त मतं करावा आणि येत्या 7 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या आमची निशाणी तिन्ही उमेदवाराची मशाल आहे आणि आंबेडवळ गणातून आमच्याकडे इम्रान भाई म्हणून उमेदवार आहे, त्यांचा पंजा आहे। पंजा आणि मशाल या निशाणीवर आपण सर्वांनी बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा अशी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो। थांबतो, धन्यवाद। वारुड काझी इथं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार कोरडे, शेजूल आणि मुरमे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला। या प्रचार शुभारंभाचा नारळ काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते फोडण्यात आला। या प्रसंगी बोलताना खासदार कल्याण काळे म्हणाले की काँग्रेस पक्षानं नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिलंय। ग्रामीण भागाचा विकास, पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी काँग्रेसचे उमेदवार कटिबद्ध आहेत।
उमेदवार कोरडे, शेजूल आणि मुर्मे यांनी देखील मतदारांना संबोधित करताना वारुड काझी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं आश्वासन दिलं। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात काँग्रेसच्या प्रचाराला अधिक बळ मिळालं असल्याचं चित्र पाहायला मिळालं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। दादराव त्रिगोटे, मी राहणार कुंभेफळ। आमच्या गावचे सध्याचे रणीप सरपंच संतोष भाऊ शेजूळ यांनी आखी म्हणजे कमीत कमी आमच्या गावासाठी 10 ते 15 वर्षापासून काम करत आहेत। आता सध्याही आता आमच्या गावात येऊन बघा, इतके मोठे विकास कामं झालेले आहेत। आमच्या गावचे सरपंच सुधीर भाऊ मुळे यांच्या माध्यमातून भाऊ एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे तळागाळापासून पार्टीसोबत कधीही बैमानगिरी करणारा एक कार्यकर्ता आहे। मी सर्व मतदारांना आवाहन करतो की या आपले तिन्ही उमेदवार साऱ्या चांगल्या मताने निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। बनगावचा आहे आणि बनगावचे सरपंच भास्करराव मुर्मे पाटील हे सध्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत वरुडगंजमधून। नानांनी बनगावमध्ये असा विकास केला तर बनगाव हे गाव पाहण्यासारखं आहे। तुम्ही बघितलं असेल गाव नानांनी ड्रेनेज लाईन केली, शाळा केली आणि घाटी केली, गावातला पूर्ण विकास होईल। पाण्याची टाकी, नळ हे सारे लगे कब्रस्तानचं काम केलं नानांनी। मुस्लिम समाजाचा, नाना हे मराठी समाजाचे, पण पूर्ण कब्रस्तान असं केलं त्यांनी, लयत गेट सारं ओके लगे, वाडी वस्तीमध्ये सारे कामं होईल। मतदारमध्ये बनगावमध्ये जे विकास झालेले आहे तेच आवाहन करणार आहे, कारण की जनताला सांगायची गरज नाही। कारण की भास्करराव नाना हे पहिल्यापासून जनतेमध्ये राहते, हे कामाची माणसं आहे। यांनी गावाचा भरपूर विकास केलेला आहे। वडका असेल, वडजडी असेल, ह्या लोकांनी भरपूर यांना पाठिंबा दिलेला आहे। यांच्या ज्या बनगावमध्ये कार्यकृती काम झालेलं आहे हे असंच पुढे 5 वर्षी पूर्ण हे काम करतील आणि असेच यांच्याशी पाठीशी भरभरून लोकांनी मागही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या लोकांनी भरपूर पद्धतीने निवडून दिलेलं होतं, तसं आताही ह्या पद्धतीने त्यांना निवडून देतील अशी गवाही देतो। वडखा गाव माझं वडखा गाव आहे। नानाच्या पाठीशी आम्ही लहानचे मोठे कार्यकर्ते झालेलो आहे। नानाचा जो आशीर्वाद आहे तो आम्हाला सर्व जनतेशी पाठीशी राहील ही अशी गवाही देतो। किरण राधाकिशन नाईक, मी राहणार वडखा। भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून सरकार आहे, लोक या सरकारला बदललेले आहे। सामान्य माणूस, शेतकरी माणूस आज या सरकारमुळं परेशान आहे। 500ची गुणी ती आज 1800 रुपयाला झाली आहे। आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ह्या शेतकऱ्याच्या निवडणुका आहे, गावाशी निगडीत निवडणुका आहे, गावाच्या विकासाच्या निवडणुका आहे। या सरकारने शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळं आज शेतकरी परेशान आहे। आणि आजची स्थिती अशी झाली या करमाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि वरुड पंचायत समितीमध्ये, आम्ही ज्या ज्यावेळेस गावात जातो ते शेतकऱ्याचा, मतदाराचा होऊन आम्हाला प्रतिसाद आहे। आणि येणाऱ्या 7 तारखेला आम्हाला हे लोक 100% मतदान करून 9 तारखेला हा महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सुरुवात? आम्ही गावातली ड्रेनेज लाईन असो, जिल्हा परिषदची शाळा असो, पाण्याचा ज्या गावामध्ये पाणी नसन तिथं आम्ही पाण्यासाठी काम करणार। आज माझं छोटंसं गाव आहे बनगाव, मी 10 वर्षापासून तिथं सरपंच आहे। सरपंच असताना मी साऱ्या गावामध्ये 10 वर्षापासून विकास काम केले। तुमचे ड्रेनेज लाईन असन, रोड असन, नदीवरती सिमेंट बंधारे असतील, कब्रस्तानच्या कंपाऊंड वॉलचा विषय असन, असे संपूर्ण काम मी आज त्या गावामध्ये मार्गी लावले आणि तालुक्यामध्ये मॉडेल असं गाव केलं आहे। त्यामुळे या माझ्या कामाची पावती म्हणून महाविकास आघाडीची मला उमेदवारी मिळाली व त्या कामामुळे माझा विजय हा निश्चित आहे। तसंच माझ्या गावाचं जे काम केलं ते मी या पंचायत समिती गणामध्ये सुद्धा काम करणार आहे। त्यामुळे लोकांची माझ्याकडं अपेक्षा आहे की आपल्याला काम करणारा माणूस मिळाला आणि मला 100% अपेक्षा आहे की मी येणाऱ्या 7 तारखेला मला लोक मतं करून 9 तारखेला विजय हा आमचा 100% आहे। तुमचं विजय काय?
माझं विजन तेच आहे, प्रत्येक गावामध्ये ड्रेनेज लाईन झाली पाहिजे, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, जे शाळा आहे शाळाही व्यवस्थित झाली पाहिजे आणि आपल्या मुलाचे शिक्षण झालं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं तेच. आपले मुलं आज जर घडले तर उद्या कोणी उद्योगपती होणार, कोणी डॉक्टर होणार, कोणी वकील होणार. कारण आज जिल्हा परिषदेची शाळा हीच एक आपल्या शेतकऱ्यासाठी परवडणारी. दुसऱ्या शाळा बघा, आज त्यांची लाख लाख रुपये फीस आहे, पण जिल्हा परिषद शाळेसारखं शिक्षण नाही. फक्त त्या शाळेवर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि माझी तीच अपेक्षा आहे. आज माझी बनगावची शाळा आहे, तालुक्यामध्ये तिचा आज पहिला नंबर आलेला आहे. आम्ही ते बक्षीससुद्धा घेतलेलं आहे आणि हीच अपेक्षा आहे मला की प्रत्येक माझ्या वरुड पंचायत समिती गणामध्ये प्रत्येक गावातली शाळा ही सुंदर शाळा, तिथला विद्यार्थी हा चांगल्या क्वालिटीचा तयार झाला पाहिजे. उद्या तो डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, वकील होऊ शकतो, कोणी माझ्यासारखा सरपंच होऊ शकतो. अशीच ही माझी या काम करण्याची उमेद आहे आणि ते काम मी करणार आहे. काय आव्हान करसान? मी जनतेला तेच आव्हान करणार आहे, मला निवडून द्या, मी तुमचा विकास 100% करणार. कारण बनगाव आणि वर्दळीची जी नदी आहे त्या नदीवरती मी आज 4 मोठे सिमेंटी बांधारे केले. वर्दळी आणि बनगावच्या रस्त्याचा त्या नदीवरती एक केटीवर करून त्याला पूल केला. त्यामुळं त्या लोकांची आज जाण्या येण्याचा प्रश्न सुटला आणि ते लोक स्वतःहून म्हणू लागले की आम्हाला असा विकास करणारा माणूस पाहिजे आणि आम्ही त्यांना मतदान करणार. जशी जरी MIDC पण आली, आपण MIDC त्याच्यामध्ये भरपूर लोक बेरोजगार झालेले मुलं, काय याच्यासाठी काय करणार? MIDCचा प्रश्न सुद्धा आहे, कारण त्यांनी आपल्याकडच्या मुलांना त्या कंपनीमध्ये लावत नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही काय असन वरच्या या जिल्ह्याचे खासदार काळेसाहेब यांच्याकडून तो प्रयत्न करून आपल्या मुलांना तिथं कशी नोकरी लागेल, परत विलास बाप्पा अवतडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन तिथं किती जागा आहे, कोणत्या कॅटेगरीच्या आहे, हे सुद्धा आम्ही ते प्रयत्न करणार आहे. खंडोबा यात्रेच्या पावन पर्वावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे निशाणा नगरीत नागरिकांच्या आणि भाविकांच्या वतीनं दणदणीत आणि उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. सकाळी 6:30 वाजता खंडेरायाची महाआरती जरांगे यांच्या हस्ते भक्तिभावानं संपन्न झाली. आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. यावेळी जय मल्हारच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या प्रसंगी स्थानिक नागरिक, शिवभक्त, तरुण वर्ग तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमुळे यात्रेच्या उत्सवाला विशेष तेज चढलं असून त्यांच्या सामाजिक संघर्षाला आणि नेतृत्वाला भाविकांनी मनापासून अभिवादन केलं. खंडोबा यात्रेच्या निमित्तानं निशाणा नगरीत भक्ती, उत्साह आणि एकतेचं अद्भुत दर्शन घडलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजू मगर यांनी. लोणार तालुक्यातील किनगाव जटू येथून मातमळकडे नेटच्या कामासाठी महिला मजूर घेऊन जाणाऱ्या ऑटोला भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारनं जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेतालगतच्या वळणावर झाला. या अपघातात जरीनाबी अयूब शहा या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झालेत. धडकेनंतर ऑटो पलटी झाल्यानं त्यातील महिला मजूर रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. जखमींमध्ये ऑटो चालकाचाही समावेश आहे. अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. संबंधित कार ही हिवराखंड येथील असल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेद्वारे जखमींना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा इथं हलवण्यात आले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. पुढील तपास ठाणेदार प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI धनंजय इंगळे करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. वाशिम जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटनांना आळा घालत वाशिम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात एकूण 7 गुन्ह्यांचा छडा लावला असून 9,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण वंजारे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ 38 ग्रॅम सोनं आणि 5,000 रोख रक्कम अशी मालमत्ता आढळून आली. तपासात बुलढाणा, मालेगाव आणि आसेगाव हद्दीतील 3 घरफोडी गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. आरोपींकडून 2 मोटरसायकल आणि 2 मोबाईल फोनसह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरीच्या घटनांवरील तपासात LCB वाशिमला आणखी यश मिळाले। कारंजा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात प्रतीक साळवे आणि सागर हिवराळे या दोघांना अटक करण्यात आले, तर मालेगाव पोलिसांनी महामार्गावरील 2 स्वतंत्र गुन्ह्यात अलीम खान पठाण याला अटक केली आहे। दरम्यान मालेगाव शहरात पाकिटमारीच्या प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी शेख सत्तार दादा मिया याला पकडून 9,000 रुपयांच्या चोरीची रक्कम हस्तगत केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात तापण्याची शक्यता निर्माण झाली। धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी येत्या 11 तारखेला शिर्डी इथं धनगर समाजाची उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आलाय। या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे। पुढचं आंदोलन हे थेट मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचे संकेत देण्यात आलेत। जोपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांनी मांडली। अकोला इथं माध्यमांशी ते बोलत होते। दाखवून दिलं की धनगरांना वेडे म्हणतात, आम्ही वेडे आहोत, पण वेडे आता इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालेत। हे वेडे काहीही करू शकतात, म्हणून आता आम्हाला हलक्यात घेऊ नका। आणि आम्ही वेडे तर इथे येऊन तुम्हाला दाखवलं, पण आम्ही समजदार आहोत, आम्ही कायदा मानतो, आम्ही मान्य न्यायालयाचा आदर करतो, पोलिसांचा आदर करतो, म्हणून शांततेच्या मार्गाने इथून परत जातो। 21 तारखेला आम्ही तिथून परत आलो आणि आता परत येणाऱ्या 11 फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी राज्यव्यापी मोठी बैठक होऊन त्या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानाच्या आंदोलनाची तारीख ठरली जाईल आणि लवकरच परत एकदा पूर्ण ताकदीनिशी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाऊ। आम्ही ज्या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानात जाऊ तिथं ज्यावेळेस मी उपोषणाला बसेल, तर तिथं मात्र जोपर्यंत फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळत नाही, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करत नाही, ST आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। हा लढा आणखी तीव्र होईल आणि ताकदीनं लढल्या जाईल। त्याच लढ्याचं निमंत्रण देण्यासाठी आज अकोल्यामध्ये येण्याचा योग आला। या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा आहे, त्या निमित्तानं समाज बांधवांशी संवाद होईल आणि या लढ्याची पुढची दिशा समाज बांधवांपर्यंत मांडता येईल यासाठी आज अकोल्यामध्ये आलो होतो। आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात। आपल्याला विनंती करेल की आपल्या माध्यमातून आपण आमची ही भावना, आमचा हा आक्रोश, आमच्या वेदना, आमचे दुःख हे सरकारपर्यंत आणि आमच्या आंदोलनाची दिशा राज्यातील आमच्या सबंध मल्हार मावळ्यांपर्यंत पोहोचवावी। मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं व्यापाऱ्यांनी अर्थसंकल्पावर मंथन केलं। अर्थसंकल्पातील काही तरतुदींमुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले, तर औद्योगिक क्षेत्रातील काही निर्णयांबाबत नाराजी देखील दिसून आली। कर रचनेतील सवलती, उद्योगांसाठीच्या योजनांमुळे काही उद्योजक आणि व्यापारी खुश आहेत, मात्र महागाई, कर सवलतींचा अभाव तसंच लघु उद्योजकांसाठी अपेक्षित तरतुदी न झाल्यानं काही उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सादर झाले, काय मिळाले व्यापाऱ्यांना याच्यामध्ये? उद्योजकांना, छोट्या उद्योगांना 5 लाखाच्या वर जे शहर आहे त्याच्यात आपलं संभाजीनगर पण आहे, त्यांना तिथे छोट्या उद्योगांना डायरेक्ट फायनान्स हे देणार आहे। त्याच्यानंतर मेडिसिन हे आणि हे स्वस्त करायची इच्छा आहे, पण आर्थिक अजूनपर्यंत काही दाखवलेलं नाही। जनसामान्य सागरसाठी बजेट म्हणजे इन्कम टॅक्ससाठी पण काही केलेलं नाहीये आणि आपल्या मराठवाड्यासाठी काहीच केलं नाही। हा आमच्या व्यापाऱ्याचा खेद आहे, व्यापाऱ्यासाठी आणि सार्वजनिकसाठी पण। म्हणजे मागच्या वेळेस पेक्षा यावर्षी मराठवाड्याला काही भेटलं नाही असं तुम्हाला? हो, 100%। व्यापाऱ्यांना पण, आणि सामान्य नागरिकांना पण। बाकी ओव्हरऑल बजेट पूर्ण भारताचा धरून हा बजेट चांगला आहे आणि त्यांनी प्लॅनिंग पण चांगली केली। हॉस्पिटल आहे, लेडीजसाठी हॉस्टेल आहे, खूप काही वस्तू त्यांनी कव्हर केल्या आहे, पण व्यापाऱ्यासाठी असं काही फोकस नाहीये। आहे बजेट चांगला, पण असं जो व्यापाऱ्यासाठी आणि छोट्या व्यापाऱ्यासाठी आणि उद्योगासाठी असा खूप काही मोठा मराठवाड्याला काही दिलेलं नाहीये। रेल्वे आहे, असं काही आपल्याला विशेष काही मराठवाड्याला भेटलेलं नाही। या बजेटपासून काय अपेक्षा होत्या? या बजेटपासून जे छोटे व्यापारी आहे, मॉडर्न ट्रेड आता खूप मॉल होत आहे, त्यासाठी छोट्या व्यापाऱ्याला सुरक्षित करायला पाहिजे होतं आणि रोजगार हे मराठवाड्याला खूप भेटायला पाहिजे होतं, तसं काही नाही। आणि रोजगारसाठी
जसं 6वा वेतन 7वा वेतन आहे असं लहान व्यापारासाठी आणि आम्ही हे केलं होतं, आम्ही जो इन्कम टॅक्स भरतो त्याप्रमाणे आम्हाला परत त्याचं पेन्शन मिळावं, ते पण काही झालेलं नाही. काय नाव आपलं? मी अध्यक्ष व्यापारी महासंघ संजय कांक्रिया, संभाजीनगर. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल संपूर्ण राज्यभरातून शोक व्यक्त होतोय. त्यांना विविध माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येते. धुळे शहरात आज सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत सर्वच पक्षाच्या विविध मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेत माजी आजी आमदारांसह सर्वपक्षीय नगरसेवक तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्यावेळी शोकसभेत सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचेच जिल्हा परिषद अध्यक्ष बसतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. अजित पवार यांच्या जाण्यानं राज्य शोकाकुल आहे. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यानं आम्ही कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी प्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही पक्षावर टीका टिप्पणी करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. संजय राऊत जर्मनीत बसून भाजपवर घराणेशाहीचे आरोप करत असतील तर त्यांनी आधी हे सांगावं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांना मंत्री का केलं असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केलाय. संजय राऊत यांना घराणेशाहीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडते. आपण आज जवळपास 6 ते 7 सभा घेणार आहोत. काय वाटतंय, कसा प्रतिसाद आहे? महाराष्ट्रामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचेच अध्यक्ष बनतील. सर्व 12 जिल्हा परिषदेच्या सर्व जागा भाजपा महायुती निवडून येईल. एकही जागा महाविकास आघाडीकडे जाणार नाही. सर्व अध्यक्ष भाजपा महायुतीचे होतील. काय वाटतं एकूणच आता एकतर अजितदादांचं निधन झालेलं आहे, प्रचारही शांत झालेला आहे सगळीकडे. अजितदादाचा फार मोठा आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या शोकामध्ये आपण सर्वच जाऊ, कारण ते तर माझ्या परिवाराचे अत्यंत जवळचे आहेत आणि त्यामुळं एक मोठा आघात आपल्यावर आला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व दौरे रद्द केलेले आहेत, पण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री काही माझ्यावर जबाबदारी आहे मराठवाड्याच्या 4 जिल्हा परिषदेच्या. तर मी आणि आमचे सर्व मंत्री त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी निवडणूक असल्यामुळं कार्यकर्त्यांना आधार देण्याकरता आम्ही जातो आहे. पण कुठल्याही पक्षावर टीका न करता महायुतीमध्ये मनभेद नव्हता. अजितदादाच्या पक्षावरही काही चर्चा न करता अजितदादांचेही पक्ष या ठिकाणी लढत आहे. पण माझी विनंती सर्वांना आहे की अजितदादाचं एक मोठं दुःख महाराष्ट्रावर आहे. हे दुःख आपल्याला सर्वांकरताच आहे, 14 कोटी जनतेकरता. या दुःखातून महाराष्ट्र निघाला नाही, पण तरी आपण त्या ठिकाणी सर्वांनी शांतपणे कुठेही त्या ठिकाणी मनभेद नव्हता निवडणुका लढायच्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा असताना कुठेतरी भाजप, मी सकाळीच बोललो या विषयावर. साहेब, जय पवार यांच्या नावाला खरं तर संमती आहे राज्यसभेवर, पार्थ पवारांना अनुकूल नाही भाजप असं सांगितलं नाही, असं आमच्याकडनं समजून घ्या. मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही दखलंदाज करण्याचा आमचा अधिकार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, सर्व विधिमंडळ गटांनी आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. भाजपाचा काहीच संबंध त्यांच्या निर्णयाशी नाही. शेवटचा प्रश्न, संजय राऊत टीका करतायत, त्यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षानं घराणेशाहीची व्याख्या बदललेली आहे का? कारण मुख्यमंत्री स्वतः सर्वात आधी सुमित्रा वहिनींना भेटायला गेले आणि त्यानंतर पंतप्रधान बोलले, मग भाजपनं व्याख्या बदलली का? पहिले संजय राऊतांनी हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आदित्य ठाकरेंना मंत्री करणारे कोण होते? पहिले घराणेशाही कोणी सुरू केली? म्हणजे घराणेशाही, आपल्या स्वतःची घराणेशाही पहिले सांगितली पाहिजे. घराणेशाहीवर चर्चा करण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही आहे, कारण एक कार्यकर्त्याला ते मंत्री करू शकले असते उद्धव ठाकरे, पण त्यांनी स्वतःच्या घरातच उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मंत्री केलाय. जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय त्यात सर्वसामान्य करदात्यांना अधिक सवलत द्यायला हवी होती. कर रचनेत महिलांसाठी विशेष सवलत द्यायला हवी होती. हायस्पीड रेल्वेमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग येणार आहे. मुलींसाठी वसतिगृहाचा निर्णय हा चांगला आहे. येत्या काही दिवसात अर्थसंकल्पात आणखी काही फेरबदल होतील असं संजय शिरसाट म्हणालेत. असं राष्ट्रवादीतील लोकांचे मत आहे, माहिती आहे.
काय झालं? पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी काय तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता त्यांनी का घेतला, कसा घेतला, त्याच्यावर आता चर्चा करणं योग्य नाही. जे काही जनतेचं मत होते मांडायचा आम्ही प्रयत्न केला. त्यांचा तो पक्षाचा निर्णय, त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत हे जाहीर केलेलं आहे. म्हणून आमचा त्यांचा वाद असणं किंवा आम्ही त्यांच्या घेतलेल्या निर्णयावर कुठेतरी आक्षेप घेणं हा आमचा स्वभाव नाही, आम्हाला घेण्याची आवश्यकता आहे सुद्धा नाही. आता त्यांना कुणाची भीती होते त्यांना विचारलं तर बरं होईल. मीराबाईंमध्ये गुजराती महापौर होणे म्हणून नागरिक रस्त्यावर उतरणार आहे. नाव डिक्लेअर होऊ द्या. त्यापूर्वी अशा बातम्या अनेक वेळेला आल्यात, निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आल्यात. मराठी माणूस महापौर झाला पाहिजे, अनेक नेत्यांनी त्याचा सुतोवाच केलेला आहे. जोपर्यंत उमेदवाराचं नाव घोषित होत नाही तोपर्यंत अशा या सगळ्या चर्चेला काही अर्थ उरत नाही. अंबरनाथ पाटीलची पुनरावृत्ती होऊ शकते. मालेगावात भाजप काँग्रेस युती आणि इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. राजकारणात आता काय घडेल ज्याचा आता अंदाज घेणं कठीण होत चाललेलं आहे. जे काही घडेल ते उघड्या डोळ्याने आपण पाहूया आणि नंतर त्यावर रिएक्शन देऊया. बस. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. विकसित भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्प आहे. गरीब कल्याणासाठी अर्थसंकल्प आहे. लोकांच्या नागरिकांच्या सर्व इच्छा व्यक्त करणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वांना उपयोगी बजेट आहे. सोलर, वीज एनर्जी याला प्रोत्साहन देणारा आहे. शेतकरी उद्योजकांना 10 वर्षांपूर्वी वीज मिळत नव्हती. आता बदल झालेत. 2-3 वर्षांनी आपल्याला बाहेरील राज्यांना वीज देता आली पाहिजे. मोठी सबसिडी शासन देते. आता वीज स्वस्त होणार आहे असं महाजन म्हणालेत. मला वाटतं त्यांनीच सांगितलं. मला माहित नाही त्या बाबतीत. मी मी आता गेलो नाही मुंबईला 4 दिवस झाले. मी फक्त बारामतीला 2 दिवस होतो. पण त्यांनी स्वतःच विनंती केली. आपणच दाखवतात. ते त्याचे प्रमुख जे आहेत, भुजबळ साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल जे आहेत, हे सगळे गेले होते की बाबा साहेबांना त्यांनी सांगितलं की तुम्हीच ते खातं सांभाळा आणि तुम्हीच बजेट मांडा. हे तुम्हीच सांगतायत. आता त्यामुळे तर मी काय बोलावं परत. खरं म्हणजे हा निर्णय मी पहिल्या दुसऱ्या दिवशीच केला. आम्ही सोबतच सगळे बारामतीला होतो, पुण्याला होतो. त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणजी होते, बावनकुळे पडतो, मी पण होतो. आम्ही 7-8 जण सोबतच होतो 2 दिवस. त्या दिवशी आम्ही ठरवलं की बाबा एवढं मोठं दुःख आहे, एवढा मोठा आपला मित्र गेला, एक नेता गेला आणि त्यामुळे आता परत आपण एकमेकावर टिप्पणी करायची, टीका करायची. त्यापेक्षा आता सभा घेऊ नका. स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी तुम्ही काय सभा घ्या, बैठका घ्या, पण मी घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला वाटतं ते एक राजकारणात जी आपण एक प्रोटोकॉल म्हणतो त्या दृष्टीने हा निर्णय मला वाटतं योग्य. पण त्यानंतर घडामोडी अशा घडल्या दुसऱ्या दिवशी की त्या अनकलनीय आहेत. पण त्या ठिकाणी झालेल्या आहेत, काही कारणं आहेत, त्यामुळे त्यांना ते करावं लागलं. पण आम्ही निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदयांनी की मी 5 तारखेपर्यंत कुठलीही सभा घेणार नाही, जाहीर सभा घेणार नाही. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.